नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण भारतीय संविधानाच्या विषयी अभ्यास करत आहोत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण घटना दुरुस्ती, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ह्या टॉपिक्सच्या विषयी माहिती घेणार आहोत. तर लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांसारख्या महत्त्वपूर्ण लेक्चरसाठी बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे. तर आता आपण सुरू करत आहोत भारतीय संविधानातील आपले जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत त्यांच्याविषयी. तर सर्वप्रथम आपण घटना दुरुस्ती ह्या टॉपिकच्या विषयी बघणार आहोत. ठीक आहे. तर या टॉपिकमध्ये आपण घटना दुरुस्ती पद्धत आणि घटनेच्या ज्या महत्त्वाच्या दुरुस्त्या आहेत त्यांच्याविषयी बघणार आहोत. तर कोणत्याही लिखित घटनेप्रमाणे भारताच्या राज्यघटनेतही बदलत्या परिस्थितीला व गरजांना अनुरूप असे बदल दुरुस्तीत जे असतात ते घटनेत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र भारताची जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे ती ब्रिटन इतकी सोपी नाही आणि USA इतकी अवघडसुद्धा नाही आहे. तर दुसऱ्या भाषेत भारतीय घटना ही पूर्णपणे लवचिक नाही आणि ताठरही नाही. ठीक आहे. तर कशा प्रकारे भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्यात येते तर ते आपण बघूया. तर कलम 368 हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. तर भारताच्या घटनेतील भाग 20 मधील कलम 368 संसदेच्या घटना दुरुस्तीचा अधिकार व घटना दुरुस्तीची पद्धत देण्यात आलेली आहे. कलम 368(1) नुसार संसदेला घटनेतील कोणत्याही तरतुदीमध्ये भर घालणे, बदल करणे किंवा काढून टाकणे या मार्गांनी या कलमात सांगितलेल्या पद्धतीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र पुढे केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार संसद घटना दुरुस्ती करताना घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही. ठीक आहे. तर आता आपण बघूया की घटना दुरुस्तीची पद्धत कशा प्रकारे असते. प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट. तर कलम 368(2) मध्ये दिल्याप्रमाणे घटना दुरुस्तीच्या काही पद्धती असतात. तर त्यातील सर्वप्रथम पहिली पद्धत आहे ती घटना दुरुस्तीचा आरंभ त्या प्रयोजनार्थ संसदेच्या कोणत्याही सभागृहात संबंधित विधेयक मांडूनच करता येईल. म्हणजेच असे विधेयक राज्य विधिमंडळामध्ये मांडता येणार नाही. तसेच एखाद्या मंत्र्याला किंवा खाजगी सदस्याला विधेयक मांडता येईल. विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची आवश्यकता नाही. त्याचबरोबर हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने म्हणजेच की स्पेशल मेजॉरिटीने संमत होणे गरजेचे असते. म्हणजेच हे विधेयक त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व त्यापैकी सभागृहाच्या उपस्थित असलेल्या मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 इतक्या सदस्यांच्या बहुमताने संमत होणे गरजेचे असते. तसेच त्याचबरोबर प्रत्येक सभागृहाने हे विधेयक स्वतंत्ररित्या पारित करणे गरजेचे असते. दोन्ही सभागृहांमध्ये त्याबाबतचे मतभेद असल्यास विधेयकावर चर्चा करण्यासाठी व ते पारित करण्यासाठी संयुक्त बैठकीचा तरतूद केलेली नाही. कलम 108 अंतर्गत संयुक्त बैठकीची तरतूद केवळ साधारण विधेयकासाठीच आहे. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही सभागृहांनी पारित केल्यानंतर आवश्यक तेथे राज्यांचे समर्थन प्राप्त झाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींसाठी संमतीसाठी सादर केले जाते. राष्ट्रपती विधेयकास संमती देणे बंधनकारक असते. ते संमती राखून ठेवू शकत नाही किंवा संसदेकडे विधेयक पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. राष्ट्रपतीच्या संमतीनंतर विधेयकाचे घटना दुरुस्ती कायद्यात रूपांतर होते आणि त्यानुसार घटनेत बदल केला जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारे घटना दुरुस्तीची पद्धत असते. तर घटना दुरुस्तीचे प्रकार कोणकोणते आहेत तर ते आपण पाहूया. तर कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीचे 2 प्रकार दिलेले आहेत. संसदेच्या विशेष बहुमताने आणि त्याबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने. मात्र इतर कलमांमध्ये कलम 368च्या व्यतिरिक्त घटनेच्या काही तरतुदींमध्ये संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्त करण्याची तरतूद देण्यात आली आहे. मात्र कलम 368च्या प्रयोजनार्थ अशा तरतुदींचा घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. तर घटनेत दुरुस्ती 3 प्रकारे केली जाते. संसदेच्या साध्या बहुमताने म्हणजेच कलम 368च्या बाहेरील दुरुस्ती. त्यानंतर संसदेच्या विशेष बहुमताने म्हणजे कलम 368(2) अंतर्गत आणि संसदेच्या विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांच्या साध्या समर्थनाने. ठीक आहे. तर अशा प्रकारचे घटना दुरुस्तीचे प्रकार आहेत. तर संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती कशी केली जाते आणि काय केलं जातं याच्यामध्ये तर कलम 368च्या बाहेर दोन्ही सभागृहांच्या साध्या बहुमताने घटनेतील तरतुदींमध्ये दुरुस्ती करता येते. तर उदाहरणार्थ नवीन राज्यांची स्थापना करणे, राज्यांचे क्षेत्रफळ सीमा नावात बदल करायचे असल्यास
त्याचबरोबर राज्यांमध्ये विधान परिषदांची निर्मिती किंवा नष्ट करणे, दुसरी अनुसूची राष्ट्रपती, राज्यपाल, अध्यक्ष, न्यायाधीश यांचे पगार, भत्ते, अधिकार इत्यादींमध्ये बदल करण्यासाठी, त्याचबरोबर संसदेची गणसंख्या, संसद सदस्यांचे पगार व भत्ते, संसदेच्या कामकाजाचे नियम, संसद, तिचे सदस्य व समित्यांचे विशेषाधिकार, संसदेत इंग्रजीचा वापर, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, सर्वोच्च न्यायालयातील अतिरिक्त कार्यक्षेत्र बहाल करणे, कार्यालयीन भाषेचा वापर, नागरिकत्व, संसदेच्या व राज्य विधिमंडळाच्या निवडणुका, मतदारसंघाचे परिसीमन, केंद्रशासित प्रदेश आणि 5वी व 6वी अनुसूची यांच्यामध्ये संसदेच्या साध्या बहुमताने घटनादुरुस्ती करतात येते. त्याचबरोबर संसदेच्या विशेष बहुमताने तर घटनेतील बहुतेक तरतुदींमध्ये दुरुस्ती कलम 368 अंतर्गत विशेष बहुमताने करता येते. त्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहामध्ये स्वतंत्ररित्या सभागृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व उपस्थित मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 इतक्या सदस्यांच्या बहुमताने पारित होणे गरजेचे असते. ठीक आहे, म्हणजेच या पद्धतीने मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि पहिल्या व तिसऱ्या पद्धतींमध्ये न येणाऱ्या तरतुदींचा काय केलं जातं, दुरुस्ती केली जाते. तर संसदेच्या विशेष बहुमताने कशा प्रकारे केली जाते घटना दुरुस्ती, तर ते आपण बघूया. तर घटनेतील संघराज्यीय तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताबरोबर किमान निम्म्या राज्यांच्या साध्या बहुमताने त्यास समर्थन देणे गरजेचे असते. मात्र त्यासाठी राज्यांवर कालावधीचे बंधन नाही. तर या तरतुदींमध्ये ज्या आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती कशामध्ये करता येते, तर राष्ट्रपतीची निवडणूक व त्यांची पद्धत, संघराज्य आणि घटक राज्यांच्या कार्यकारी शक्तींची व्याप्ती, त्याचबरोबर सर्वोच्च व उच्च न्यायालय, संघराज्य आणि घटक राज्य यांमध्ये कायदेविषयक शक्तींची विभागणी, 7व्या अनुसूचीतील कोणतीही सूची, त्याचबरोबर संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व आणि कलम 368 मधील तरतुदी. तर हे संसदेच्या जे घटना दुरुस्तीमध्ये बदल करायचे आहेत त्याचे प्रकार आहेत. ठीक आहे. तर भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांमध्ये जे दिलेले आहे दुरुस्ती आणि घटनेच्या मूलभूत संरचनेच्या तत्वांचा उदय आणि विकास, तर कशा प्रकारे झालं, तर कलम 368 अंतर्गत संसद मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करू शकते का, हा प्रश्न घटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर लगेचच निर्माण झाला. त्यातून संसद आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये एक प्रकारे चढाओढ सुरू झाली आणि त्यातूनच घटनेच्या मूलभूत संरचनेचे तत्व उदयास आले. याबरोबर घटनेची जी पहिली घटना दुरुस्ती आहे ती करण्यात आली 1951 मध्ये. तर पहिल्या घटना दुरुस्तीने इतर तरतुदींबरोबर घटनेतील कलम 19(1) मधील व्यवसायाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर मर्यादा टाकल्या. तसेच कलम 31A आणि 31B ही कलमे समाविष्ट करून मूलभूत हक्कांची व्याप्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शंकरी प्रसाद खटला 1951 मध्ये या खटल्याद्वारे पहिल्या घटना दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देण्यात आले आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की कलम 368 अंतर्गत संसदेच्या घटना दुरुस्तीच्या अधिकारात आणि मूलभूत हक्कांच्या घटना दुरुस्तीचाही समावेश होतो. कलम 13 मधील कायदा या शब्दात केवळ साधारण कायद्याचा समावेश होतो आणि घटना दुरुस्ती कायद्यांचा नाही. त्यामुळे संसद घटना दुरुस्ती कायद्याद्वारे कोणत्याही मूलभूत हक्कात घट करू शकते. ठीक आहे, अशा प्रकारे बदल करण्यात आले शंकरी प्रसाद खटला 1951 मध्ये. त्याचबरोबर 17वी घटना दुरुस्ती कायदा 1964 मध्ये पारित करण्यात आला. त्याचबरोबर गोलकनाथ खटला 1967, 24वा घटना दुरुस्ती कायदा 1971, केशवानंद भारती खटला 1973, 42वा घटना दुरुस्ती कायदा 1976, मिनर्वा मिल खटला 1980, वामनराव खटला 1981, RR कोएलो खटला 2007. अशा प्रकारे काय करण्यात आलं, संसदेच्या घटना दुरुस्ती करण्यात आली प्रारंभीला. ठीक आहे. तर मूल संरचनेतील जे घटक आहेत संविधानातील मूलभूत संरचनेतील जे घटक आहेत ते वरील जे विवाद आपण बघितले त्यांच्यामध्ये अशी स्थिती आहे की संसद कलम 368 अंतर्गत घटनेतील मूलभूत हक्कांसहित कोणत्याही तरतुदींमध्ये दुरुस्ती करू शकते. मात्र असे करताना घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अजूनही घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो हे स्पष्ट केलेले नाही. विविध खटल्यांच्या निकालावरून मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेत काही गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे असे स्पष्ट झाले. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, तर घटनेची सर्वोच्चता, संसदीय शासन व्यवस्था, घटनेच्या प्रास्ताविकेत दिलेली उद्दिष्टे, सार्वभौम लोकशाही व गणराज्य संरचना, धर्मनिरपेक्षता, व्यक्तीचे स्वातंत्र्य व आत्मसन्मान, राष्ट्राची एकता व एकात्मता, कायद्याचे राज्य,
अधिकारांच्या विभागणीचे तत्त्व, न्यायिक पुनर्विलोकन, संघराज्य, समानतेचे तत्त्व, समानतेचे जे तत्त्व आहेत त्यामागे समानतेची सर्व वैशिष्ट्ये नाही मात्र सामाजिक न्यायाचे सार तत्त्व, भाग 3 मधील इतर मूलभूत हक्कांचा सार, सामाजिक आर्थिक न्याय कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण 4 भाग, मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे यांमधील संतुलन, मुक्त व न्याय निवडणुकांचे तत्त्व, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य मात्र घटनेच्या चौकटीत राहून, त्याचबरोबर कलम 32, 136, 141, 142 या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार, कलम 368ने प्रदान केलेल्या घटनादुरुस्ती अधिकारावरील मर्यादा, यामध्ये काय करू शकतो आपण, घटनेची जे चौकट आहे याच्यामध्ये जास्त बदल करू शकत नाही. तर अलीकडे झालेल्या जर घटनादुरुस्त्या आपण बघितल्या तर आत्तापर्यंत म्हणजेच ऑक्टोबर 2019पर्यंत जर आपण बघितलं तर भारताच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी 103 घटनादुरुस्ती कायदा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यावर तोपर्यंत जे आहे ते घटनेत दुरुस्ती केली जात नाही. तर 95वी घटनादुरुस्ती कायदा 2009, त्याचबरोबर 96वी घटनादुरुस्ती कायदा 2011, 97वी घटनादुरुस्ती कायदा 2011 आणि आत्तापर्यंत अलीकडे 103वा घटनादुरुस्ती कायदा 2019मध्ये संमत करण्यात आला. तर या घटनादुरुस्तीने नागरिकांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, ज्या गटांना महत्तम 10% आरक्षण देण्यात आले आहे त्यासाठी कलम 15मध्ये उपकलम 6 तसेच कलम 16मध्ये उपकलम 6 ही 2 उपकलमे समाविष्ट करण्यात आली. ठीक आहे, तर अशा प्रकारे घटनादुरुस्ती ही करण्यात येते. तर आपण बघितलं घटनादुरुस्तीची पद्धत, कशा प्रकारे घटनादुरुस्ती करण्यात येते, त्याचबरोबर प्रकार, मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती, त्याचबरोबर मूलभूत संरचनेतील फरक, मूलभूत संरचना म्हणजे काय घटनेची, याविषयी आपण बघितलं. तर आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे महत्त्वाचा, ते म्हणजे राष्ट्रपती, म्हणजेच की भारताचे राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, जे की भारताचे सर्वप्रथम नागरिक आहेत, त्यांच्याविषयी आपण बघूया. तर आपण बघू शकतो की राष्ट्रपती भाग 5 मधील प्रकरण 1 हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहे. लक्षात घ्या, भाग 5 मधील प्रकरण 1 हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहेत. तर राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख म्हणजेच की हेड ऑफ द स्टेट असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालवला जातो. राष्ट्रपती पद हे अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे. राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ती देशाची एकता, एकात्मता आणि अखंडता यांचे प्रतीक असतात. कलम 52मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कलम 53(1) नुसार भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतीकडे असेल याची तरतूद करण्यात आली आहे. कलम 53(2) अन्वये राष्ट्रपती संघराज्याचा संरक्षक दलाचे सेनापती म्हणजे तिन्ही दलांचे सरसेनापती राष्ट्रपती असतील, म्हणजेच कमांडर इन चीफ असतील असे घोषित करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर आपण आता बघूया नेक्स्ट पॉईंट, राष्ट्रपतींची निवडणूक, हाऊ आवर प्रेसिडेंट इज इलेक्टेड. ठीक आहे, तर राष्ट्रपतींची निवडणूक लोकांमार्फत प्रत्यक्षपणे होत नाही तर अप्रत्यक्षपणे होते. कलम 54 नुसार राष्ट्रपतींची निवडणूक एका निर्वाचक गणाकडून म्हणजे इलेक्टोरल कॉलेज होते त्यांच्या मार्फत होते. तर त्यामध्ये सदस्य कोण असतात ते आपण बघूया. तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य, त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य, दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य, ही जी तरतूद आहे ही 70व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे. यावरून असे स्पष्ट होते की व्यक्ती ही राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाही. ठीक आहे, तर लोकसभा आणि राज्यसभा विधानसभाचे नामनिर्देशित सदस्य, त्याचबरोबर राज्य विधिमंडळ द्विगृही असल्यास विधान परिषदांचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील नामनिर्देशित सदस्य. ठीक आहे, तर आता आपण बघूया राष्ट्रपतींची निवडणुकीची जी पद्धत आहे ती. तर कलम 55मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची तत्त्वे देण्यात आली आहेत. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विविध राज्यांच्या प्रतिनिधित्वात शक्य तेवढी एकरूपता असेल, तसेच सर्व राज्य मिळून संघराज्य प्रतिनिधित्वात शक्य तेवढा समतोल साधला जाईल. हे साध्य करण्यासाठी संसदेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्याला किती मत देण्याचा हक्क असेल ते निर्धारित केले जाते. म्हणजेच असे की 1 MLAच्या मताचे मूल्य असते राज्याची एकूण लोकसंख्या त्याचे डिवाइड राज्य विधानसभेतील निर्वाचित सदस्यांची संख्या गुणिले 1/1000 अशा प्रकारे एका MLAच्या मताचे मूल्य काउंट केले जाते. ठीक आहे, समजलं. तर हे आपण बघितलं राष्ट्रपतींची निवडणूक
पद्धती बघितली. आता आपण बघूया राष्ट्रपतींचा पदावधी कसा असतो. तर कलम 56(1) नुसार राष्ट्रपतींचा पदावधी ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पुढे 5 वर्षे इतका असतो. परंतु राष्ट्रपती आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा उपराष्ट्रपतीस संबोधून देऊ शकतात. त्यांनी असे केल्यास उपराष्ट्रपतीने राजीनाम्याचे वृत्त लोकसभेच्या अध्यक्षास तात्काळ कळविणे गरजेचे असते. राष्ट्रपतीला घटनाभंग केल्याबद्दल कलम 61 मध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येते. राष्ट्रपती त्याचा पदावधी संपल्यानंतरही त्याचा उत्तराधिकारी स्वतःचे पद ग्रहण करेपर्यंत पदधारण चालू ठेवू शकतो. कलम 57 नुसार राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात. तसेच ते किती वेळा पद धारण करू शकतात. अर्थात आत्तापर्यंत केवळ राजेंद्र प्रसाद यांनीच 2दा राष्ट्रपतीपद भूषविलं आहे. USA राष्ट्रपती पद केवळ 2दाच पद धारण करू शकतात. तर भारताचे राष्ट्रपती कितीही वेळा करू शकतात, परंतु USA राज्यघटनेनुसार त्यांचे राष्ट्रपती केवळ 2दाच पद धारण करू शकतात. ठीक आहे. तर हा झाला आपला राष्ट्रपतींच्या पदावधीच्या विषयी आपण बघितलं. तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी अर्हता काय असावी लागते, म्हणजे पात्रता, क्वालिफिकेशन. जर आपल्याला इलेक्शन लढवायचं असेल राष्ट्रपतींचं तर त्यासाठी आपली काय पात्रता असावी हे आपण बघत आहोत. ठीक आहे. तर कलम 58 नुसार राष्ट्रपती पदासाठी पात्र होणाऱ्या व्यक्तीसाठी काही अटी दिलेल्या आहेत. तर सर्वप्रथम तो भारतीय नागरिक असावा. त्याचबरोबर त्याने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. त्याचबरोबर तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. त्याचबरोबर तो भारत सरकार किंवा कोणतेही राज्य सरकार किंवा कोणतेही स्थानिक प्राधिकारी किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्राधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे पद धारण करणारा नसावा. मात्र कार्यरत राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती, कोणत्याही राज्याचा राज्यपाल आणि केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री हे व्यक्ती त्याला अपवाद असून ते लाभाचे पद धारण करीत नाही असे समजले जात नाही. त्यामुळे हे व्यक्ती राष्ट्रपतीच्या पदाच्या निवडणुकीसाठी अर्हता प्राप्त असतात. तर राष्ट्रपती पदासाठी आवेदनपात्र म्हणजेच की नॉमिनेशन भरताना उमेदवारास किमान 50 मतदात्यांचा पाठिंबा असावा लागतो व इतर 50 मतदात्यांनी अनुमोदन द्यावे गरजेचे असते. प्रत्येक उमेदवाराने भारतीय रिझर्व्ह बँकेत 15,000 रुपये अनामत रक्कम म्हणजेच की त्याला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणतात ती भरावी लागते आणि उमेदवारास एकूण मताच्या 1/6 मते न मिळाल्यास ही रक्कम जप्त होते. आणि हे जे बदल आहेत हे 1997 मध्ये करण्यात आलेले आहेत. तर आता आपण बघूया राष्ट्रपती पदाच्या शर्ती. तर राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, म्हणजेच तो खासदार किंवा आमदार नसावा. तसेच सदस्य असलेल्या व्यक्ती राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर त्यांनी ते पद ग्रहण केल्याच्या तारखेला संबंधित सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येते. राष्ट्रपती कोणतीही अन्य लाभाचे पद धारण करू शकणार नाही. राष्ट्रपतीला आपल्या अधिकृत निवासस्थानाचा म्हणजेच की राष्ट्रपती भवन वापरण्याचा शुल्क न देता वापर करण्याचा हक्क असेल. त्याचबरोबर राष्ट्रपतीला संसदेने कायद्याने निश्चित केलेले पगार, भत्ते, विशेष अधिकार प्राप्त करण्याचा हक्क असेल. त्याचबरोबर राष्ट्रपतीचे पगार व भत्ते त्याच्या पदावधी दरम्यान कमी केले जाणार नाही. तर राष्ट्रपतींचा पगार मूळ घटनेमध्ये 10,000 रुपये इतका ठरवण्यात आला होता. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने वाढवून 2008 मध्ये 1.5 लाख प्रति महिना इतका करण्यात आला आणि मासिक पेन्शन पगाराच्या 50% इतकी निश्चित करण्यात आली. तसेच माजी राष्ट्रपती, मृत राष्ट्रपतीची पती किंवा पत्नी यांनाही विविध सरकारी सुविधा उपलब्ध असतात. 2018-19च्या अर्थसंकल्पात राष्ट्रपतींचा पगार वाढवून रुपये 5 लाख इतका प्रति महिना करण्यात आला. राष्ट्रपतींना अनेक विशेषाधिकार व संरक्षण असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रपतींना अनेक संरक्षण आणि अधिकारसुद्धा दिलेले जातात. राष्ट्रपतींनी घ्यावयाची शपथ. तर कलम 60 अन्वये राष्ट्रपतीला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी घटनेने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करावी लागते. तर ही शपथ किंवा प्रतिज्ञा त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या सक्षम किंवा त्यांच्या अनुपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीशाच्या समक्ष घ्यावी लागते. अशी शपथ किंवा प्रतिज्ञा राष्ट्रपती म्हणून कार्य करणाऱ्या किंवा राष्ट्रपतीची कार्य पार पाडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घ्यावी लागते.
ठीक आहे. तर यावरून राष्ट्रपतीच्या शपथेमध्ये काही बाबींचा समावेश येतो, म्हणजे जसे की पदाचे निष्ठापूर्वक कार्यपालन करणे, स्वतःच्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा याचे जतन संरक्षण करणे आणि स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेस आणि कल्याणास वाहून घेणे. अशा प्रकारे राष्ट्रपतींनी शपथ घ्यावयाची असते. ठीक आहे. तर आता आपण बघूया राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत. तर कलम 61 राष्ट्रपतींवर महाभियोग लावून त्यांना पदमुक्त करण्याची पद्धत सांगितलेली आहे. महाभियोग केवळ घटनाभंग या एकाच कारणावरून राष्ट्रपतींवर लावता येतो. मात्र घटनेत घटनाभंग या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला नाही. तर महाभियोगाची जी पद्धत आहे किंवा महाभियोगाची जी काही प्रोसिजर आहे ती आपण बघूया. तर राष्ट्रपतींवर महाभियोग लावण्यासाठी घटनाभंगाचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभाकडून करण्यात येऊ शकतो. त्याचबरोबर राष्ट्रपतींवरील दोषारोपाचा प्रस्ताव ठरावाच्या स्वरूपात मांडावा लागतो आणि असा ठराव मांडण्यापूर्वी काही अटी असतात, जसे की ठराव मांडण्याचा हेतू दर्शवणारी त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या किमान 104 सदस्य संख्यांनी स्वाक्षरी केलेली लेखी नोटीस किमान 14 दिवस आधी सभागृहात मांडावी लागते. त्यानंतर दोषारोपाचा प्रस्ताव असलेले ठराव त्या सभागृहामध्ये एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने पारित होणे गरजेचे असते. त्यानंतर दुसरे सभागृह त्या दोषारोपाचे अन्वेषण करते किंवा त्याची व्यवस्था करते. राष्ट्रपती अशा वेळी हजर राहण्याचा किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फत आपल्या बाजू मांडण्याचा राष्ट्रपतींना अधिकार असतो. ज्यावेळी महाभियोग मांडलं जातं तर अन्वेषण करणाऱ्या ज्या सभागृहाने अन्वेषणाअंती राष्ट्रपतींच्या विरुद्ध करण्यात आलेला दोषारोप सिद्ध झाला आहे अशी घोषणा करणारा ठराव त्यांच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने पारित केल्यास ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून व तेव्हापासून त्यांना काय केलं जातं, पदावरून दूर केलं जातं. तर महाभियोग ही एक समन्यायिक म्हणजे क्वासी ज्युडिशियल प्रक्रिया आहे. या पद्धतीबद्दल 2 बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. एक म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत तसेच महाभियोगात भाग घेतात. त्याचबरोबर सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात, मात्र महाभियोगात भाग घेत नाहीत. संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात, मात्र राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही. सर्व राज्यांच्या व दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील नामनिर्देशित सदस्य विधान परिषदांमधील सर्व सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात, तसेच महाभियोगात भाग घेत नाही. आत्तापर्यंत भारतातील कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यात आलेला नाही. हे प्रमुख नोंद घेणं गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत देशातील कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यात आला नाही. तर आता आपण बघूया नेक्स्ट की राष्ट्रपती पद रिक्त होणे म्हणजे राष्ट्रपती पदाची जागा जर रिक्त झाली तर त्याच्यावर काय उपाययोजना आहेत किंवा कोणते प्रक्रिया आहेत ते आपण बघूया. तर राष्ट्रपतीचे अधिकारपद काही कारणांमुळे रिक्त होऊ शकते, जसे की राष्ट्रपतींचा 5 वर्षांचा पदावधी संपल्यामुळे, राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यामुळे, महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतीला पदावरून दूर केल्यास, राष्ट्रपतीचा मृत्यू झाल्यास, इतर प्रकारे उदाहरणार्थ पद धारण करताना अपात्र ठरल्यास त्यांची निवडणूक अवैध म्हणून घोषित करण्यात आल्यात. तर अशा प्रकारे काही तरतुदी आहेत. तर काही आपण तरतुदी बघूया. तर कलम 62(1) नुसार पदावधी संपल्यामुळे राष्ट्रपती पद रिक्त होणार असेल तर पुढील राष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया जुन्या राष्ट्रपतीचा पदावधी संपण्याच्या आतच पूर्ण करण्यात यावी. मात्र कोणत्याही कारणामुळे नवीन राष्ट्रपतीच्या निवडणुकीस विलंब झाला तर जुना राष्ट्रपतीच नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत राष्ट्रपती पदावर कार्यरत राहतो. कालखंडात अंतर पडू नये यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. या परिस्थितीत उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून कार्य करण्याची किंवा राष्ट्रपतीची कार्य पार पाडण्याची संधी प्राप्त होत नाही. जर राजीनामा, पदच्युती, मृत्यू किंवा इतर कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाले असेल तर रिक्त पद भरण्यासाठी निवडणूक पद रिक्त झाल्यापासून तारखेपासून 6 महिन्याच्या आत घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत नवीन राष्ट्रपती आपले पद ग्रहण करेपर्यंत उपराष्ट्रपती म्हणून कार्य करतो. तसेच कार्यरत राष्ट्रपती जेव्हा गैरहजेरी, आजार
किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कार्य करण्यास असमर्थ असतो तेव्हा उपराष्ट्रपती तेवढ्या कालावधीसाठी राष्ट्रपतीचे कार्य पाडतो. तर आपण वरील दोन्ही उदाहरणां किंवा परिस्थितीमध्ये उपराष्ट्रपतीचेही पद रिक्त असेल तर भारताचे सरन्यायाधीश व त्यांचेही पद रिक्त असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपतींचे कार्य करतील. तर जेव्हा उपराष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती म्हणून कार्य करतात किंवा राष्ट्रपतींचे कार्य करतात तेव्हा त्यांना राष्ट्रपतीचे सर्व अधिकार, संरक्षण याबरोबर पगार, भत्ते व विशेष अधिकार प्राप्त होतात. ठीक आहे. तर राष्ट्रपती हे पद रिक्त झाल्यानंतर अशा प्रकारच्या योजना केल्या जातात. तर आता आपण बघूया राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य. तर राष्ट्रपतींना काही अधिकार आहेत, त्याचबरोबर त्यांचे कार्यसुद्धा आहेत. तर आपण बघूया. तर राष्ट्रपतींना काही अधिकार दिले आहेत, त्यामध्ये त्यांचे काही कार्यकारी अधिकार आहेत, त्याबरोबर कायदेविषयक अधिकार आहेत, वित्तीय अधिकार आहेत, न्यायिक अधिकार आहेत, परराष्ट्रविषयक अधिकार आहेत, लष्करी अधिकार आहेत आणि आणीबाणी विषयक अधिकार आहेत. तर अशा प्रकारचे अधिकार राष्ट्रपतींना दिले जाते. तर राष्ट्रपतींचे अधिकार आणि कार्य काय आहेत, कार्यकारी अधिकार काय आहेत तर आपण बघूया. तर भारत सरकारचा सर्व कार्यभार राष्ट्रपतींच्या नावाने चालवला जातो. त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या नावाने काढलेले आणि अंमलात आणलेले आदेश कोणत्याही पद्धतीने काढावेत याचे नियम राष्ट्रपती तयार करू शकतात. त्याचबरोबर संघशासनाचे कामकाज अधिक सुलभतेने चालण्यासाठी राष्ट्रपती नियम तयार करू शकतात. राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करू शकतात व त्याच्या सल्ल्याने मंत्र्यांची नेमणूक करू शकतात. राष्ट्रपती भारताचा महान्यायवादी नेमणूक करतात. राष्ट्रपती काही उच्च सदस्यांची नेमणूक करतात, जसे की भारताचे महालेखापाल, मुख्य निवडणूक आयुक्त, इतर निवडणूक आयुक्त, संघ लोकसेवाचे अध्यक्ष व सदस्य, राज्यांचे राज्यपाल, वित्त आयोगाचे अध्यक्ष सदस्य. राष्ट्रपती पंतप्रधानांना एखाद्या मंत्र्याने एकट्याने घेतलेला कोणताही निर्णय मंत्रिमंडळासमोर विचारार्थ ठेवण्याबाबत भाग पाडू शकतात. राष्ट्रपती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय परिस्थिती चौकशी करण्यासाठी कोणत्याही आयोगाची नेमणूक करू शकतात. तर हे झाले राष्ट्रपतींचे कार्यकारी अधिकार. त्याचबरोबर राष्ट्रपतींना कायदेविषयक अधिकार आहेत. तर संसदेचे अधिवेशन बोलवणे, सत्र समाप्ती करणे याचा राष्ट्रपतींना अधिकार असतो. त्याचबरोबर संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. त्याचबरोबर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनानंतर राष्ट्रपती संसदेसमोर अभिभाषण करतात. त्याचबरोबर राष्ट्रपती संसदेच्या सभागृहांकडे संसदेत प्रलंबित विधेयकाबाबत किंवा इतर कोणत्याही बाबींबाबत संदेश पाठवू शकतात. राष्ट्रपती लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांची रिक्त पदे झाल्यास लोकसभेचे कामकाज चालवण्यासाठी सभागृहातील कोणत्याही सदस्यास अध्यक्ष म्हणून नेमू शकतात. त्याचबरोबर राष्ट्रपती राज्यसभेवर साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या 12 सदस्यांना नामनिर्देशित करतात. राष्ट्रपती लोकसभेवर अँग्लो इंडियन समाजातील प्रतिनिधी निवडून आला नसेल तर त्यांच्यातील 2 सदस्यांना लोकसभेवर नामनिर्देशित करतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार आहेत. त्याचबरोबर त्यांचे काही वित्तीय अधिकार आहेत, म्हणजेच की त्याला आपण फायनान्शियल पॉवरसुद्धा म्हणू शकतो, की अर्थविधेयक अधिक केवळ जे काही विधेयक असतात अर्थविधेयक हे केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच लोकसभेत सादर केले जाते. राष्ट्रपती संसदेत वार्षिक वित्तीय विवरणपत्र मांडण्याचे घडवून आणतात. अनुदानाची मागणी ही राष्ट्रपतींच्या संमतीनेच करता येते. त्याचबरोबर राष्ट्रपतींची काही न्यायिक अधिकार आहेत. त्यामध्ये राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश व अन्य न्यायाधीशांच्या आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करतात. त्याचबरोबर राष्ट्रपती कोणत्याही कायदेविषयक किंवा वस्तुविषयक प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे मत मागू शकतात. राष्ट्रपतींना काही अपराधांबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमादान करण्याचा अधिकार असतो. ठीक आहे. तर हे झाले राष्ट्रपतींचे न्यायिक अधिकार. त्याचबरोबर काही परराष्ट्रविषयक अधिकार असतात, जसे की सर्व आंतरराष्ट्रीय करार व तह राष्ट्रपतींच्या नावाने केले जातात. भारताचे राजदूत आणि राजनैतिक अधिकारी यांचे नेमणुका राष्ट्रपती करतात. त्याचबरोबर काही लष्करी अधिकार म्हणजेच की मिलिटरी पॉवर असतात. तर राष्ट्रपती तिन्ही संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. त्याचबरोबर युद्ध आणि शांतता याविषयीचे सर्व निर्णय राष्ट्रपतींच्या आदेशानुसारच ठरतात. अशा प्रकारे राष्ट्रपतींना आणीबाणी विषयकसुद्धा अधिकार असतात. तर काही अधिकारांमध्ये राष्ट्रपतींना आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रपतींना 3 प्रकारची आणीबाणी घोषित करण्यात येते. राष्ट्रीय आणीबाणी जी की कलम 352 अंतर्गत करण्यात येते. त्याचबरोबर घटक राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट कलम 356 व 365 अंतर्गत करण्यात येते आणि आर्थिक आणीबाणी कलम 360च्या अंतर्गत करण्यात येते.
तर हे झाले राष्ट्रपतींना प्राप्त अधिकार आणि कार्य. त्याचप्रमाणे आता आपण बघूया राष्ट्रपतींना प्राप्त नकाराधिकार, यालाच काय म्हणतात, वेटो पॉवर ऑफ द प्रेसिडेंट. तर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित केल्यास विधेयकास संमती रोखून ठेवण्याच्या राष्ट्रपतींच्या अधिकारास काय म्हणतात, नकाराधिकार म्हणतात. लक्षात घ्या, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित केलेल्या विधेयकास जर राष्ट्रपतींना संमती रोखून ठेवण्याचा अधिकार असतो, त्याच अधिकाराला काय म्हणतात, राष्ट्रपतींचा नकाराधिकार. ठीक आहे. तर आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, राष्ट्रपतींचा अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना. अध्यादेश किंवा वटहुकूमसुद्धा आपण त्याला म्हणतो. तर घटनेच्या कलम 123 अन्वये राष्ट्रपती संसदेच्या विरामकालात अध्यादेश काढण्याचा अधिकार प्रदान राष्ट्रपतींना करण्यात आला आहे. ठीक आहे. तर एखाद्या बाबीवर राष्ट्रपतींना तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना अध्यादेश काढता येतो. त्याचबरोबर राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे, जे की आपण आता बघितलंच. कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतींना काही अपराधांना दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमादानाचा, शिक्षा तहकुबीचा, तिच्यात विश्राम देण्याचा किंवा तिच्या सूट देण्याचा अथवा शिक्षादेश निलंबित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. ठीक आहे. त्याचबरोबर आतापर्यंतचे जर आपण भारताचे राष्ट्रपती बघितली तर आपल्या स्क्रीनवर बघितलं असेल आपण, भारताचे सर्वप्रथम राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे की ज्यांचा कार्यकाळ 1950 ते 62 होता. त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, व्ही गिरी, फखरुद्दीन अली अहमद, नीलम संजीव रेड्डी, झैल सिंग, आर व्यंकटरमण, शंकर दयाल शर्मा, के नारायण, APJ अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, प्रणब मुखर्जी आणि सध्याचे विद्यमान महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारताचे सध्या राष्ट्रपती आहेत. ठीक आहे. तर आत्तापर्यंत भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते आपण बघितलेले आहे. 1950 ते 2017 पर्यंतचे आपण राष्ट्रपतींच्या विषयी बघितलं. ठीक आहे. तर हे होतं भारताच्या राष्ट्रपतींच्या विषयी. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया आपल्या टॉपिकमधला, तो आहे भारताचे उपराष्ट्रपती. सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट आहे या टॉपिकमधला. ज्याप्रमाणे आपण राष्ट्रपती बघितलं, आता उपराष्ट्रपतींच्या विषयी डिस्कस करूया. तर भारताच्या घटनेतील कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर उपराष्ट्रपती हे भारतातील राष्ट्रपतीनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे. लक्षात घ्या, देशातील सर्वात उच्च पद कोणते आहे, तर राष्ट्रपती. तर त्याचबरोबर उपराष्ट्रपती हे भारतातील राष्ट्रपतीनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद आहे. भारताचे उपराष्ट्रपती हे पद अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारलेले असले आहे. ठीक आहे. तर भारताचे उपराष्ट्रपती हे अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारलेले आहे. तर कलम 63 मध्ये उपराष्ट्रपदाची जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे. तर उपराष्ट्रपतींची निवडणूक कशा प्रकारे होते, तर कलम 66 मध्ये उपराष्ट्रपतींची निवडणूक ची तरतूद कशी आहे त्याप्रमाणे देण्यात आलेली आहे. तर कलम 66(1) अन्वये उपराष्ट्रपतीची निवडणूकसुद्धा राष्ट्रपतींच्या निवडणुकीसारखीच होते. जसं का आपण बघितलं, एका निर्वाचक गणाकडून, ज्याला की इलेक्ट्रिकल कॉलेज म्हणतात, त्याच्याद्वारे केली जाते. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे केवळ निर्वाचित सदस्य भाग घेतात, तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य भाग घेतात. त्याचप्रमाणे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्यही भाग घेतात, तर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत त्यांचा सहभाग नसतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे उपराष्ट्रपतींची निवडणूक असते. तर आपण सेवा शर्ती किंवा पात्रता बघितली तर कलम 66(2) अन्वये उपराष्ट्रपती पद आहे ते संसदेच्या कोणत्या सभागृहाच्या किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही, ही प्रथम अट आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर काही पात्रता आहेत उपराष्ट्रपती पदासाठी. तर त्यापैकी काही पात्रता आहेत त्या अशा की तो भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, तसेच तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, त्याने भारत सरकारच्या कोणत्याही राज्य शासनाच्या किंवा कोणत्याही स्थानिक किंवा अन्य सार्वजनिक प्राधिकारांच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे. अशा प्रकारे त्यांची काय असावी, पात्रता असावी. त्याचबरोबर आता आपण बघितलं तर उपराष्ट्रपतींनासुद्धा काही कार्य आणि अधिकार आहेत, तर आपण ते बघूया. तर उपराष्ट्रपतींना काही अधिकार दिलेले आहेत. तर उपराष्ट्रपती पदांचे जे अधिकार आहेत, ज्यावेळी राज्यसभेचे जे सभापती पद असते हे उपराष्ट्रपतींचे स्थायी पद असते आणि तेच त्याचे अध्यक्षसुद्धा असतात.
समजलं? ठीक आहे, लक्षात आलं. त्याचबरोबर उपराष्ट्रपतींचा जो कार्यकाल असतो हा 5 वर्षांचा असतो. त्यांनी राजीनामा दिल्यास ते पद काय होऊ शकतं, दूर होऊ शकतात, ते दूर करू शकतात. त्याबरोबर सामान्यतः उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात, जे आताच मी डिस्कस केलं, पदसिद्ध सभापती असतात. त्यानुसार त्यांची कार्य आणि अधिकार लोकसभेच्या अध्यक्षप्रमाणेच असतात. राष्ट्रपतींचे जे पद आहे हे मृत्यू, राजीनामा, पदच्युती अन्य कारणामुळे रिक्त झाल्यात उपराष्ट्रपती नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्य करतात आणि ते राष्ट्रपती म्हणून महत्तम 6 महिन्यांसाठी कार्य करू शकतात. राष्ट्रपतीपद रिक्त होणे झाल्यास त्यांना काय करावं लागतं, कार्य करावे लागतात. जेव्हा राष्ट्रपती आजारी किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अनुपस्थित असतात तेव्हा तेवढ्या कालावधीसाठी उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचे कार्य पार पाडतात. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या घटना दिल्या आहेत. तर आतापर्यंतचे आपण उपराष्ट्रपती बघितले. तर आपण बघू शकतो की उपराष्ट्रपती आपल्या देशाचे, तर आत्ताचे जे विद्यमान उपराष्ट्रपती आहेत ते कोण आहेत, एम व्यंकय्या नायडू हे सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती आहेत. तर भारताच्या उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीची जी माहिती आहे ती आपण बघितलेली आहे. तर एस राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यांनी सलग 2 वेळा उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले. तर दोन्ही वेळा ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर सलग 2 वेळा उपराष्ट्रपती म्हणून निवडून येणाऱ्या व्यक्तींमध्ये एस राधाकृष्णन आणि त्यांच्या व्यतिरिक्त उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी हे आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उपराष्ट्रपतींमध्ये एस राधाकृष्णन, मोहम्मद हिदायतुल्ला आणि शंकर दयाल शर्मा यांचा समावेश होतो. तर राष्ट्रपती न बनलेल्या उपराष्ट्रपती पदांमध्ये काही व्यक्तींचा समावेश आहे. तर ती आहेत GS पाठक, BD जत्ती, मोहम्मद हिदायतुल्ला, कृष्णकांत आणि भैरवसिंग शेखावत. तर राष्ट्रपती निवडणूक हरलेले उपराष्ट्रपती आहेत तर भैरवसिंग शेखावत. तर भारतीय घटनेने उपराष्ट्रपतीस उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही विशेष कार्य दिलेले नाही. हे पद निर्माण करण्यामागे केवळ राजकीय सातत्य हे कारण होते. त्यामुळे काही तज्ज्ञांनी राष्ट्रपतींचा उल्लेख ही सुपरफ्लुअस हायनेस असा केलेला आहे. तर काही तज्ज्ञांनी उपराष्ट्रपतींचा उल्लेख कसा केलेला आहे, हीज सुपरफ्लुअस हायनेस असा केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये भारतीय संविधानातील घटनादुरुस्ती, त्याचबरोबर राष्ट्रपती हे अत्यंत महत्त्वाचं पद आणि त्याचबरोबर उपराष्ट्रपती पद, त्याचबरोबरचे महत्त्वाचे पद याविषयी आपण डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काही शंका असतील ह्या लेक्चरविषयी किंवा काही पॉईंट समजले नसतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी नक्कीच तुमची शंका दूर करण्याचा प्रयत्न करीन. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्ससाठी बेल आयकॉन प्रेस करा की ज्याने की लेक्चरच्या नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्याकडे येत जातील. ठीक आहे, धन्यवाद.